भारत न्यूज 44. आज विस्ताराने आम्ही आढावा घेतला आहे की सद्यस्थितीमध्ये विशेष करून जो मुख्य बोन ऑफ कंडिशन जो आहे तो जात प्रमाणपत्र देण्याबद्दलचा आहे. आता त्याच्यामध्ये जी काही कार्यवाही झालेली आहे त्यामध्ये साधारण आतापर्यंत 3 लाखाच्या वर पण व्हॅलिडेट करून आपण प्रमाणपत्र दिलेलं आहे. आता जसे अर्ज येतील त्या पद्धतीने कार्यवाही सुरू आहे. पण एक कन्नडचं उदाहरण होतं की कन्नडमध्ये वंशावळ समितीने मान्य केलेला प्रस्ताव होता तो प्रांताने रिजेक्ट केला. नंतर ही समिती संबंधित लोकांनी जिल्हाधिकारी अपील केलं. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचं अपील मान्य केलं आणि तहसीलदारचा निर्णय कायम केला. आता हे केल्याच्या नंतरही प्रांताकडे ज्यावेळी पुनर्विचाराकरता पाठवलं कार्यवाहीसाठी तर ऑक्टोबर 2025ला गेलेलं प्रकरण आज मेमध्ये आहोत आपण एंड मेला तो पण आमच्या प्रांताने वेळ मिळाला नाही ते पाहायला. त्याचं हे गंभीर होतं. मग अशामुळे अशा निष्क्रियतेमुळं किंवा नाकारतेपणामुळं जनमानसाचा आक्रोश वाटतो आणि मग ते सगळी जबाबदारी शासनाला घ्यावी लागते. आता मी मुख्य विभाग आयुक्तांना त्यांच्या विरुद्ध कारवाईच्या सूचना दिलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने किमान आता पुढच्या काही दिवसांमध्ये संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक तालुक्यात जाऊन त्यांच्या अंतर्गत काही सॅम्पल केसेस केल्या पाहिजे. सॅम्पल केसेसचा आढावा घेतला पाहिजे की वस्तुस्थिती काय आहे, ग्राउंड रिपोर्ट काय सांगतो किंवा आपल्या देणारा अहवाल काय सांगतो. म्हणजे अशी जी काही विसंगती कुठं आढळत असेल आणि त्याचा विनाकारण मग त्या नागरिकाला त्रास होतो त्याचा परिणाम मग मी म्हटल्याप्रमाणे शासनाला रोष घ्यावा लागतो. तर ह्या सगळ्या ज्या मिसिंग लिंक आहेत त्या मी आता शोधायला सांगितल्या आहेत. मला वाटतं पण मात्र काम अतिशय ज्या जे काम झाले ते तर अति समाधानकारकच आहे. अजिबात त्याच्यामध्ये काही मला वाटत नाही की काम अजिबात असं घडलेलं नाही आहे. तरी फेब्रुवारीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये आपण मी विभाग आयुक्तांना तसं धन्यवाद देईल कारण आपण त्यावेळी मी सातत्याने आढावा घेत होतो. आणि नवीन एसओपी आपण तयार केलं. आता हा जो एसओपी आपण तयार केला याच्यामध्ये मला वाटतं की हे सगळ्या मिसिंग लिंक दुरुस्त होतं. बरीच प्रकरण आली का अशा तक्रारी काही नाही कन्नडचा आमच्यासमोर. पण बाकी आता आढावा घेतला मी जिल्हा स्तरावरून तर असे काही माहिती जी येते ती पुन्हा एकदा व्हेरीफाय करायला मी करायला सांगितलेली आहे. असंही बोललं जातं की अर्जच येत नाहीयेत म्हणजे याच्यासाठी प्रमाणपत्रांसाठी लोक अर्जच करत नाही तर मग प्रशासनानं प्रमाणपत्र द्यावी कशी अशी एक चर्चा आहे. नाही आपला मुद्दा बरोबर आहे. ते समोर मुद्दा आलेला आहे की प्रमाणपत्र लोक अर्जच करत नाही प्रमाणपत्र कशी देणार. वास्तविक याला मी काही फार असं मी सहमत नाही त्या गोष्टीला. कारण ज्यावेळी समिती स्थापन झाली आम्ही ज्यावेळी सूचना दिल्या त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्याच्या आम्ही काय म्हटलं होतं गावोगावी दौंड्या द्या लोकांपर्यंत जा लोकांपर्यंत गेलं पाहिजे. आता इतक्या मागच्या वर्षभरामध्ये ग्रामसभा झाल्यातच आता 1-2 ग्रामसभा झाल्या. त्या ग्रामसभा बऱ्याच ठिकाणी आता कागदोरच होतात. असे आपल्या लोकांच्या तक्रारी असतात नेहमी. त्या ग्रामसभेत चर्चा होत नाही किंवा मला वाटतं ह्या त्रिसदस्यीय समितीला अधिक कसं प्रभावीपणे काम करता येईल त्यासाठी त्यांना मला वाटतं करावं लागेल. कारण काही जिल्ह्यांमध्ये असं दिसतं की काही तालुके निरंकुश दिसतात. म्हणजे गावं जे निरंकुश दिसतं असं निरंक होऊ शकत नाही ना. तिथं आलेला अर्ज किंवा लोकांनी अर्जच केलेला असं नाही. ज्या जिल्ह्यांमध्ये अधिक तीव्रता विषयाची होती तेच अर्ज येत नाही असं म्हणणं चुकीचं आहे. पण आता अर्ज किती आहेत किती केलेले आहेत दिलेत किती असं तुमचं काय नाही. आता स्टॅटिस्टिक्स माझ्याप्रमाणे समिती गठीत होण्यापूर्वी साधारण 2.5 लाख दाखले दिलेले होते आणि समिती गठीत झाल्यानंतर मागच्या 5-6 महिन्यात आपण 61,000 दाखले दिले 61,000 दाखले दिले. आता काही गावांमध्ये जिथे वंशावळीचे किंवा मी म्हटल्याप्रमाणे लोकांमध्ये जो काही गैरसमज असेल त्यामुळे अर्ज कधी करत नसेल. आता मी एक मोठा ड्राईव्ह घ्यायला सांगितला आहे की ड्राईव्ह घ्या मोठा. कारण आता जुन्या ज्या लिपी आहेत ज्याच्यावर ते पुरेशी नोंदी आहेत. इथं कसं आहे हैदराबाद गॅजेटचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे की इथं सगळे नंबर आहेत 1000, 500. तसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा अन्य ठिकाणी नावाने नोंदी आहेत. आता हे नंबरमुळे आपण वंशवळी निश्चित करायला सांगितली आणि आता मला वाटतं तो आम्ही नवीन एसओपी तयार केला ती कॉपी देतो आपल्याला मी. पण ती
तो एक मोठा ड्राईव्ह झाला ना तर मला वाटतं अनेक बऱ्यापैकी याला मार्ग निघेल. कन्स्ट्रक्टिव्ह आहे, फक्त जरांगे पाटलांना किती वेळ मागणार आहे तुम्ही हे सगळं जे आता सांगितलंय काही गोष्टी सुधार आणण्यासाठी आता तुम्ही उपोषण करू नये म्हणून आता मी जाताय. काय मी विनंती करतो त्यांना आता हो, किती दिवस लागणार आणि आता आता त्यांना विनंती करू त्यांची काय भूमिका आहे ती एकदा समजून घेऊ. ड्राईव्हला काही मुदत देतोय हा? का? जो नवीन ड्राईव्ह घ्यायचा आहे त्याला काही मुदत वगैरे देतोय का? हो बुधा मी आमच्या विभागीय आयुक्त स्तरावर मी देतोय का मी कार्यवाही करतो पण आता त्यांच्याशी एकदा चर्चा केल्यानंतर त्यांचे काही मुद्दे आहेत आणखीन त्याच्यामध्ये आता न्यायमूर्ती शिंदे साहेबांशी मी बोललो ते स्वतःने मराठवाड्यामध्ये दौरा केला न्यायमूर्ती शिंदेंनी त्याने गती पुष्कळ आलेली आहे. आता जे 58 लाख नोंदीचा जे पाटील उल्लेख करतायत तो सगळ्या राज्याचा उल्लेख आहे. आता आपण बरेचसे काही दिले आहेत आता नोंदी 6 महिन्यामध्ये 61,000 प्रमाणपत्र दिले असं तुमचं म्हणणं आहे. बऱ्याच लोकांचा आक्षेप असा आहे की ही सगळी जी प्रमाणपत्र दिली आहेत ती जुन्या रेकॉर्डनुसार दिलेली आहेत. हैदराबाद गॅजेटनुसार हैदराबाद गॅजेटच्या नंतर 107 दिली गेली. हैदराबाद गॅजेटच्या नंतर 107 दिली गेली. ते गॅझेटेडच्या उल्लेखाची आहेत का जुन्या उल्लेखानी झालेली आहेत? गॅजेटेडचा आधार आहे का तर त्याप्रमाणे? गॅजेटचा आधार घेऊनच केला नाही तर वंशवाळी एस्टॅब्लिश करतानाच केलं आपल्याला. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी बघत रहा भारत न्यूज 44.